नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 10 मॅथ्स पार्ट 2 त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. तर त्याच्यातील क्वेश्चन नंबर 1 पाहू आपण. चला, क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. हा एक ट्रायंगल दिलेला आहे पी क्यू आर आणि त्याच्यातील पी एम हा रे आहे आणि आपल्याला असा क्वेश्चन आहे की तो बायसेक्टर आहे का नाही ते दाखवायचं. बायसेक्टर म्हणजे इथं बरोबर दोन भागाचा सेम भागाचा अँगल तयार झाला पाहिजे, त्याला बायसेक्टर म्हणायचं. बायसेक्टर. तर बघा आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहू आपण. गिव्हन काय आहे, क्यू एम दिलेला आहे 3.5, एम आर दिलेला आहे 1.5, क्यू पी 7 अँड पी आर 3 हे दिलेलं आहे. बघा हे आता दिलं आपल्याला माहिती, आपण पाठीमागं शिकलेलो आहे की अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला काय सांगतोय बघा. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं अँगल बायसेक्टर थेरम. तर तो सांगतोय की क्यू एम त्याचा रेशो कसा आहे, क्यू एम अपॉन एम आर. एम आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन पी आर. इथं बघा क्यू एम अपॉन एम आर, क्यू एम अपॉन एम आर. क्यू पासून स्टार्ट केलंय ना, मग त्याच्या पुढचा रेशो पण क्यू पी पासून सुरुवात करायचं. तुमचं जर हे पी आर पासून वरती झालं आणि क्यू पी खाली झालं तर ते चुकू शकतं. त्याच्यामुळे आपण क्यू एम ने सुरुवात केलं. इथं सुरुवातीला क्यू एम ने सुरुवात केलं म्हणजे क्यू या पॉईंट पासून सुरुवात केलं ना, ते पुढचा रेशो पण क्यू पासूनच सुरुवात करायचं. त्यावेळेस आपलं एकदम बरोबर येईल. तर बघा आता त्याच्या किमती माहिती आहेत आपल्याला. क्यू एम अपॉन एम आर त्याची व्हॅल्यू काय आहे, क्यू एम काय आहे 3.5 अँड एम आर तुम्हाला 1.5 आहे. हेच आता बघा इथं एका घरानंतर पॉईंट आहे, इथं एका घरानंतर पॉईंट आहे. ते एक पॉईंट एकमेकांना कॅन्सल होतो म्हणजे इथं काय होईल, नुसतं 35/15 आणि ह्याला जर भाग घालवला तर 7/3 येईल आपल्याला हा रेशो. तर आता सेकंड रेशो काय आहे बघा, क्यू पी अपॉन पी आर. क्यू पी काय आहे 7 अँड पी आर 3. आता क्यू एम अपॉन एम आर रेशो काय आहे 7/3 अँड क्यू पी अपॉन पी आर रेशो काय आहे 7/3. म्हणजे दोन्ही रेशो सारखा आहेत. म्हणजे क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन पी आर हे सॅटिस्फाय झालेलं आहे. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, तर रे पी एम इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर असं म्हणू शकतो आपण. मग खाली एक लाईन लिहावी लागेल आपल्याला. रे पी एम is the bisector of angle QPR. मित्रांनो आता क्वेश्चन 1 त्याच्यातील सेकंड सब क्वेश्चन पाहूयात. सेकंड सब क्वेश्चन डायग्राम ही दिलेले आहे तुम्हाला आणि सेम क्वेश्चन आहे की रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर हे चेक करायचं आहे आपल्याला. तर हे डायग्राम दिलेले आहे, त्याच्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. गिव्हन आर एम इज इक्वल टू 6 दिलेला आहे, एम क्यू इज इक्वल टू 8 दिलेला आहे, परत आर पी इज इक्वल टू 7 दिलेला आहे, पी क्यू इज इक्वल टू 10. आता आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम माहिती. मग बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो आपल्याला, तर बघा आर एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू, इथं बघा आर या पॉईंट पासून स्टार्ट केलं ना, मग इथं पुढचा रेशो पण आर पासूनच स्टार्ट करायचं. मग काय होईल, आर पी अपॉन पी क्यू. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. आता बघू रेशो आपण. आर एम अपॉन एम क्यू. आर एमची व्हॅल्यू काय आहे बघा 6 आणि एम क्यूची 8 म्हणजे 6/8. या दोन्ही नंबरला 2 न डिवाइड केलं तर काय आन्सर येईल आपल्याला 3/4. हा एक रेशो आला. सेकंड रेशो काय आहे, आर पी अपॉन पी क्यू. आर पीची व्हॅल्यू काय आहे बघा 7 अँड पी क्यूची 10.
पी क्यूचं रेशो काय आला 7/10 आणि RM/MQ 3/4 दोन्हीही रेशो वेगवेगळे आलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन 1 असं लिहिता येईल RM/MQ डज नॉट इक्वल नाहीत आले कारण का वेगवेगळे रेशो आला 3/4 अँड 7/10 हे वेगळे रेशो आले त्याच्यामुळे डज नॉट इक्वल टू RP/PQ. मग आपल्याला शेवटी लिहिता येईल लाईन देअरफॉर रे PM डज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड सब क्वेश्चन झाला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 1 त्याच्यातील थर्ड सब क्वेश्चन पाहू. थर्ड सब क्वेश्चनची डायग्राम ही दिलेली आहे बघा आपल्याला आणि सेम क्वेश्चन रे PM बायसेक्टर आहे का नाही आपल्याला ओळखायचं आहे. तर सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते आपण गिव्हनमध्ये ते लिहून घेऊ. पहिल्यांदा QM इज इक्वल टू 3.6, MR इज इक्वल टू 4, QP इज इक्वल टू 9 अँड RP इज इक्वल टू 10 हे व्हॅल्यू दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरमचा रेशो काय आहे बघा QM/MR इज इक्वल टू Q पासून स्टार्ट केलं आपण मग इथं पुढचा रेशो पण Q पासूनच स्टार्ट करायचा. काय होईल QP/PR. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आता QM बघा काय आहे QM/MR. QM इज इक्वल टू 3.6 अँड MR काय आलेलं आहे 4 ते दिलेलं आहे. हे बघा इथं 3.6 आहे इथं 4 आहे. तर हा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला या दोन्ही वरती आणि खाली इंटू 10 मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस काय होईल 10 जर 3.6ला मल्टिपल केलं तर हे 36 येईल आणि 10 जर 4ला मल्टिप्लाय केलं तर 40 येईल आणि हे दोन्हीला जर 4 भाग घालवलं तर काय होईल 4 9 36 आणि 4 10 40 म्हणजे 9/10 येईल. QM/MR रेशो काय आला 9/10. आता राहिलेला रेशो काय आहे QP/PR. QPची व्हॅल्यू काय आहे बघा 9 आणि PRची 10. आता बघा QM/MR रेशो काय 9/10 आलेला आहे आणि QP/PR तेही किती आहे 9/10 म्हणजे दोन्हीही रेशो इक्वल आहेत. आपलं इक्वेशन 1 हे सॅटिस्फाय झालेलं आहे. मग त्यावेळेस आपल्याला लिहिता येईल की देअरफॉर रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 सोडवून झालेला आहे. तरी मित्रांनो आता क्वेश्चन 2 पाहू. क्वेश्चन 2 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर काय आहे क्वेश्चन 2 पहा बघा. इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25, PR इज इक्वल टू 20, NR इज इक्वल टू 8. स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. गिव्ह रिझन. आता तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा. आपल्याला विचारलेला आहे स्टेट म्हणजे सांगा NM पॅरलल लाईन RQ हे दाखवायचं आहे किंवा स्टेट सांगायचं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की गिव्ह रिझन म्हणजे ते तुम्ही कशावरून सांगताय त्याचं कारण हे लिहायचं आहे. मग बघा हे डायग्राम दिलेले आहे तुम्हाला. गिव्हन दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहू आपण. गिव्हन काय आहे PQची व्हॅल्यू दिलेली आहे 25, PMची दिलेली आहे 15, परत NRची व्हॅल्यू दिलेली आहे 8 अँड PRची व्हॅल्यू दिलेली आहे 20. आता याच्यावरून बघा हे 15 याची PMची माहिती परंतु MQची आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो MQ इज इक्वल टू हे MQ म्हणजे काय रे या पूर्ण PQ मधून हे PM जर मायनस केलं तर MQची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे कशा प्रकारे आपण लिहू शकतो MQ इज इक्वल टू पूर्ण PQ मायनस PM. आता बघा PQची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 25 आणि PM किती 15 म्हणजे 25 मायनस 15 म्हणजे 10. MQ किती आलं 10. MQ इज इक्वल टू 10. आता आपल्याला त्याचप्रमाणे तर NRची व्हॅल्यू माहिती पूर्ण PRची माहिती परंतु
पी एनची व्हॅल्यू माहिती नाही, मग पी एनची व्हॅल्यू काढण्यासाठी सेम आज याच्यासारखं करूया आपण. काय, पी एन इज इक्वल टू पूर्ण पी आर मायनस एन आर. पी आर बघा काय, पी आरची व्हॅल्यू 20 मायनस एन आर किती 8 आणि 20 मायनस 8 12. पी एन इज इक्वल टू 12. पी एनची व्हॅल्यू 12 आलेली आहे. आता आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचा थेरम माहिती आहे आपल्याला. काय होईल रे ते, पी एम रेशो बघा पी एन अपॉन एन आर ते लिहू. पी एनची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे बघा 12. एन आरची काय आहे, एन आरची 8. दोन्ही नंबरला 4 भाग जाईल. 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8. 3/2 हा रेशो येईल. आणि सेकंड रेशो बघा पी एम अपॉन एम क्यू. पी एम किती आहे 15 आणि एम क्यूची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 10. दोन्ही नंबरला 5 भाग जाईल बघा. 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10. आता पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू काय आलेला रेशो 3/2 अँड पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू रेशो काय आलेला 3/2. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू. दोन्ही रेशो सारखे आलेले आहेत. म्हणजे हे सारखे कशावरून लिहिता येईल आपल्याला, पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू हे लिहिलं आपण. याच्यावरून आपल्याला हे म्हणता येईल की एन एम पॅरलल आर क्यू. आपल्याला तेच विचारलेलं आहे. आपल्याला विचारलेलं आहे एन एम स्टेट, मग एन एम पॅरलल आपल्याला लिहिता येईल आर क्यू. आणि आपल्याला आणखीन प्रश्न विचारलेला आहे गिव्ह विथ रिझन, म्हणजे कारण लिहायचं इथं. तर काय होईल, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आपण कॉन्व्हर्स शिकलेलो आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 3 पाहू. क्वेश्चन नंबर 3 काय आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. क्वेश्चन नंबर 3, इन ट्रँगल एम एन पी एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन इफ एम एन इज इक्वल टू 5, पी एन इज इक्वल टू 7, एम क्यू इज इक्वल टू 2.5, देन फाइंड क्यू पी. आता तुम्हाला इथं सांगितलं बघा एन क्यू दिलेलाच आहे. एन क्यू काय आहे, बायसेक्टर आहे अँगल एनचा. एन क्यू इथं हे 2 झिरो गोल गोल दिसते तुम्हाला, ते साईन आहे की नोटेशन आहे की याचं साईन म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सेम आहे याचा अर्थ होतो. मग तुम्हाला दिलेला आहे त्यांनी देतानाच की एन क्यू हा बायसेक्टर आहे अँगल एनचा. मग तुम्हाला हे अशी डायग्राम दिसली की बिंदास्त म्हणायचं की इथं अँगल बायसेक्टर थेरम हा थेरमचा यूज करायचा आहे. तर बघूयात आपण जे घेऊन दिले ते पहिल्यांदा लिहू. एम क्यू इज इक्वल टू 2.5, एम एन इज इक्वल टू 5 आणि पी एन इज इक्वल टू 7 आणि आपल्याला क्यू पी फाइंड आउट करायचा आहे. तर बघा बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम आपण डायग्रॅमकडे बघितलं की आपल्याला समजून येते बघा कोणत्या थेरमचा यूज करायचा. तर इथं तुम्हाला हे 2 डॉट दिसतात असे छोटे छोटे बघा. याचा अर्थ या डायग्रॅमकडे बघितलं की आपण समजून जायचं की इथे अँगल बायसेक्टर थेरम हा थेरम यूज करायचा आहे. अँगल बायसेक्टर थेरम आणि तो काय आहे अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला माहिती आहे बघा. एम क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू, आता इथं बघा एम या पॉईंटपासून स्टार्ट केलं, मग इज इक्वलचा पुढचा रेशो पण एम पासूनच स्टार्ट करायचा. एम एन अपॉन पी एन. हां बघा आपल्याकडे व्हॅल्यू आहेत. एम क्यूची व्हॅल्यू काय आहे 2.5 अपॉन क्यू पी ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एम एनची व्हॅल्यू 5 आणि पी एनची व्हॅल्यू 7. अशा प्रकारे आपल्याला रेशो दिलेले आहेत. तर क्यू पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. आता इकडे बघा 2.5 हे आहे असं लिहितो. हे 7 इकडं डिवाइडमध्ये आहे. इकडे इज इक्वलच्या साईनच्या इकडे गेलं की ते मल्टिपलमध्ये जातं ते लिहिलं. हे 5 इथं मल्टिपलमध्ये आहे, इक्वल टू साईनच्या इकडे आले की ते डिवाइडमध्ये जातं. आणि हे क्यू पी इकडं भागाकारात आहे, डिवाइडमध्ये आहे. इक्वल टूच्या साईनच्या इकडं क्यू पी गेलं की ते गुणाकारात जातं. म्हणजे अशा प्रकारे होईल हे. आणि जे आपल्याला ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची ते कधीही डाव्या साईडला घ्यायचं. म्हणजे हे अशा प्रकारे 2.5 × 7 अपॉन 5. आता बघा याचा भागाकार व्यवस्थित करू.
5 एके 5 आणि 5 पाचा 25 होतोय बघा. हे पॉईंटचा विचार न करता भाग घालवायचा आणि आलेल्या उत्तरामध्ये एका घरानंतर, इथं एका घरानंतर पॉईंट आहे, मग आलेल्या उत्तरामध्ये सुद्धा एका घरानंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे हे काय होईल 0.5. आता आपल्याला माहिती आहे 0.5 इंटू 7 केलं तर काय आन्सर येईल. आता इथंही बघा गुणाकार करताना पॉईंट आहे, पॉईंटचा विचार न करता गुणाकार करायचा, मग काय होईल रे 7 पाचा 35 होईल. आणि इथं एका घरानंतर पॉईंट आहे, इथं एका घरानंतर पॉईंट आहे म्हटल्यावर आलेल्या उत्तरात सुद्धा तुम्ही एका घरानंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे हे आन्सर काय होईल 3.5. QP ची व्हॅल्यू आपल्याला 3.5 आली. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 4 पाहू. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, काय तो पहा. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि तुम्हाला डायग्रॅम दिलेले आहे बघा. डायग्रॅम दिलेले आहे ट्रायंगल ABC आणि गिव्हनमध्ये दोन अँगल सेम दिलेले आहेत, हा 60 डिग्रीचा आणि हा 60 डिग्रीचा. आणि तुम्हाला प्रूव्ह दॅट हे करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. तर बघा जे गिव्हन दिलं आहे ते पहिल्यांदा लिहू. अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री अँड अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री. हे दोन्ही तुम्हाला गिव्हन अँगल दिलेले आहेत. आता बघा ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल APQ पहा डायग्राममध्ये. ट्रायंगल ABC म्हणजे हा मोठा आणि ट्रायंगल APQ म्हणजे हा छोटावरचा. तर बघा त्याच्यातील अँगल बघा लिहा. अँगल ABC कॉन्ग्रॉन्ट अँगल APQ. हे बघा रे कॉन्ग्रॉन्ट म्हटलेलं आहे म्हणजे सेम आहे. अँगल ABC माहिती आहे आपल्याला 60 डिग्री. कॉन्ग्रॉन्ट अँगल APQ तो पण 60 डिग्री दिलेला आहे, त्याच्यामुळं आपण कॉन्ग्रॉन्ट लिहिलं आणि ते अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल. मित्रांनो आपण 9वीच्या क्लासमध्ये असं शिकलेलो होतो बघा, दोन हे पॅरलल लाईन आहेत आणि हे एक ट्रान्सव्हर्सल आहे. हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि तो जर सेम असेल कॉन्ग्रॉन्ट असेल तर या दोन लाईन आपण पॅरलल म्हणत होतो. त्याचप्रमाणे आहे बघा, इथं जर आपण हे लाईन वाढवली आणि हे खालची लाईन वाढवली आणि हे पण ट्रान्सव्हर्सल काढली तर आपल्याला दिसतात बघा. त्यावेळेस आपल्याला हा 60 डिग्रीचा अँगल आणि हा 60 डिग्रीचा अँगल कॉन्ग्रॉन्ट आहेत. त्याच्यावरून आपण या दोन लाईन पॅरलल म्हणू शकतो. आपण या प्रमाणात 9वीत शिकलेलो आहे. तर बघा त्याच्यावरून आपण लिहू शकतो काय, लाईन PQ पॅरलल साईड BC असं लिहू शकतो आपण. लाईन PQ पॅरलल लाईन साईड BC. आणि त्याच्यावरून आपण अँगल बेसिक प्रोपोर्शनल थेरम आपल्याला माहिती आहे बघा, तो काय आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. त्याचं रिझन काय आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आपण हा रेशिओ लिहिला AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि तोच आपल्याला सिद्ध करायचा होता, प्रूव्ह दॅट करायचा होता, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14. फाइंड BQ. तर बघा या डायग्राममध्ये तुम्हाला BQ फाइंड आउट करायला सांगितलेलं. हे डायग्राम दिलेले आहे आणि तुम्हाला जे गिव्हन दिलं ते पहिल्यांदा लिहू. AB पॅरलल PQ पॅरलल DC हे दिलेलं आहे गिव्हनमध्ये आणि व्हॅल्यू दिलेल्या आहेत. AP इज इक्वल टू 15, DP इज इक्वल टू 12, BC इज इक्वल टू 14 अँड तुम्हाला BQ फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आता इथं आपल्याला बघा ही लाईन आणि ही लाईन तिन्ही लाईन आपल्याला पॅरलल दिलेत. त्याच्यावरून या डायग्रामवरून आपल्या लक्षात येईल की कोणता थेरम यूज करायचा. तर इथं 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. या दोन AD अँड BC ह्या ट्रान्सव्हर्सल आहेत. 3 पॅरलल लाईन्स बघा, ही एक आणि ही एक. 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम यूज करू शकतो आपण बाय युजिंग 3 parallel lines and their transversal. तो थेरम आपल्याला काय सांगतो बघा, रेशो
AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. तर आता त्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. AP ची व्हॅल्यू आपल्याला माहिती काय आहे 15, PD ची 12, BQ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि QC 14. हे QC आहे, सॉरी QC इज इक्वल टू 14. आता आपल्याला BQ फाइंड आउट करायचं आहे. तर हे 14 इकडं डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्या इक्वल टू साईनच्या इकडे गेल्यावर ते मल्टिपलमध्ये होईल. म्हणजे हे 15 इंटू हे 14 अपॉन 12 इज इक्वल टू BQ. आता आपल्याला माहिती आहे बघा, जे फाइंड आउट करायचं ते डाव्या साईडला कधीही घ्यायचं. BQ इज इक्वल टू 15 इंटू 14 210 येईल, हे अपॉन 12 BQ. हेच जर व्यवस्थित डिवायडेशन केलं तर आन्सर येईल तुमचं 17.5. BQ ची व्हॅल्यू आली तुम्हाला 17.5. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 5 सोडवून झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 6 पाहू. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा, फाइंड QP युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि QP फाइंड आउट करायचं आहे. तर इन्फॉर्मेशन काय आहे बघा, MQ दिलेला आहे, NM दिलेला आहे, NP दिलेला आहे आणि या डायग्रॅमवरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे किंवा कोणता थेरम यूज करावा लागेल. तुम्हाला इथं युनिक साईन दिसतंय, या साईनवरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथं अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करावा लागेल. पहिल्यांदा आपण जे गिव्हन दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. MQ दिलेला आहे तुम्हाला 14, परत MN दिलेला आहे 25 आणि NP इज इक्वल टू 40 दिलेला आहे. आपल्याला फाइंड QP करायचं आहे. आता आपल्याला माहिती हे साईन दिसलं की तुम्हाला काय करता येईल, इथं अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करता येईल. म्हणजे युजिंग अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला काय सांगतोय पहा, MQ अपॉन QP इज इक्वल टू, आता बघा इथं M पासून स्टार्ट केलाय ना, M पासून, मग पुढचा रेशो पण M पासून स्टार्ट करायचा. म्हणजे MN अपॉन NP. आता जे जे व्हॅल्यू दिलेले आहेत ते पुट करू आपण. MQ ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 14, QP फाइंड आउट करायचा आहे आणि MN ची व्हॅल्यू दिलेली आहे 25, NP दिलेला आहे 40. हे बघा आता QP आपल्याला वरती घ्यावं लागणार आहे, म्हणजे हे डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते मल्टिपलमध्ये जाईल. म्हणजे आणि हे 40 डिवाइडमध्ये आहे, इकडे आल्यावर ते मल्टिपलमध्ये जाईल. म्हणजे हे 14 इंटू हे 14 इकडे आल्यावर वरती होईल आणि हे 25 वरती आहे, इक्वल टू साईनच्या इकडे आल्यावर ते डिवाइडमध्ये जाईल आणि हे QP आपलं आहे. असं जे काढायचं आहे ते डाव्या साईडला घ्यायचं. QP इज इक्वल टू काय 14 इंटू 40 अपॉन 25. आता हे नंबर बघा 40 हे नंबर 40 अँड 25 या दोन्ही नंबरला 5 न डिवाइड केलं तर काय होईल बघा, 14 इंटू 8 अपॉन 5. QP इज इक्वल टू, आता बघा ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करू. 112 येईल अपॉन 5. आता याचं डिवायडेशन केलं तर काय आन्सर येईल बघा, 22.4. QP आपण फाइंड आउट केलेला आहे 22.4. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 आपला कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 7 पाहू. क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. क्वेश्चन नंबर काय आहे बघा, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे आणि इथं x ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आणखीन एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आणि AE ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात, एक x अँड AE हे. आणि तुम्हाला गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे बघा, AB लाईन पॅरलल CD, लाईन पॅरलल FE, हे 3 लाईन पॅरलल दिलेत आणि हे या 2 लाईन आहेत. आता आपल्याला या डायग्रामकडे बघितलं की असं लक्षात येतं बघा, 3 पॅरलल लाईन्स आहेत. मग आपल्याला थेरम माहिती आहे 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 2 ट्रान्सव्हर्सल म्हटलं तरी चालतंय. 3 पॅरलल लाईन्स अँड देअर 2 ट्रान्सव्हर्सल्स या थेरमचा यूज करावा लागेल आपल्याला. गिव्हन काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहू आपण. बघा DB किती दिलेला आहे 8, FD 4 दिलेला आहे, परत CE X आहे आणि CA 12 आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याला काय करावं लागेल, बाय युजिंग
कोणता थेरम तर थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर टू ट्रान्सव्हर्सल. तो थेरम काय सांगतोय बघा आपल्याला, रेशो आहे एफ डी अपॉन डी बी इज इक्वल टू सीई अपॉन सी ए. हा रेशो सांगतोय आपल्याला. एफ डीची व्हॅल्यू आपल्याला माहिती काय आहे 4, डी बी 8, सीई एक्स अँड सी ए 12 आहे. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे 12 कसं इकडं डिवाइडमध्ये आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेले ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे 4 × 12 अपॉन 8 इज इक्वल टू एक्स. आता बघा हे 2 नंबर 4 आणि 8 त्याला भाग जातो, 4 1 4 आणि 4 2 8 आणि हे बे के बे आणि बे सक्क 12 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू आपली, एक्स इज इक्वल टू 6 आलं. आणि आणखीन आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे ईची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ए आपण कशा प्रकारे काढू शकतो बघा, ए इज इक्वल टू ए सी प्लस सीई. अशा प्रकारे आपण ए काढू शकतोय. ए सीची व्हॅल्यू काय आपल्याला 12 दिलेली आहे, प्लस सीची आत्ताच काढली आपण जे की एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ती आलेली आहे आपल्याला 6. 12 + 6 18. ए इज इक्वल टू 18 ही सेकंड व्हॅल्यू आलेली आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 7 सोडवून झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 8 पाहू. क्वेश्चन नंबर 8 काय दिलेला आहे तुम्हाला बघा, एक डायग्राम दिलेले आहे, इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि एल टी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आपल्याला. या डायग्रामकडे बघितलं की आपल्या डोक्यातलं एक क्लिक झालं पाहिजे की हे युनिक साईन दिलेले आहेत बघा. या साईनचा अर्थ हा अँगल बायसेक्टर आहे. त्याच्यावरून आपल्याला समजून येतं की इथं अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करावा लागेल. प्रथम आपण काय करू, जे गिव्हन इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते लिहून घेऊ. गिव्हनमध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, एल एम इज इक्वल टू 6 दिलेला आहे, टी एन इज इक्वल टू 8 दिलेला आहे आणि एम एन इज इक्वल टू 10 दिलेला आहे. आणि आपल्याला एल टी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती इथं कोणता थेरम यूज करायचा आहे तर अँगल बायसेक्टर थेरम. युजिंग अँगल बायसेक्टर थेरम. तर तो रेशो काय आहे अँगल बायसेक्टर थेरमचा, एल टी अपॉन टी एन इज इक्वल टू, एल पासून स्टार्ट केलं ना इथं पुढचा रेशो पण एल पासून स्टार्ट करायचा, एल एम अपॉन एम एन. जे दिलेले व्हॅल्यू आहेत ते पुट करू आपण. एल टी फाइंड आउट करायचं आहे त्याच्यामुळं आहे असं लिहू आपण. टी एन काय दिलेलं आहे 8 इज इक्वल टू एल एम काय दिलेलं आहे 6 अँड एम एन 10 दिलेलं आहे. हे 8 इकडं डिवाइडमध्ये आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेले ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. 6 × 8 अपॉन 10. एल टी इज इक्वल टू 6 × 8 48 अपॉन 10. एल टी इज इक्वल टू हे डिवाइड केलं व्यवस्थित तर 4.8 येईल. आता इथं एक ट्रिक आहे, एकावर एक 0 आहे म्हणजे इथं वरती जी संख्या आहे त्याच्या पण इकडून एक घर सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे काय 4.8 येईल आपलं. एल टी इज इक्वल टू 4.8 ही व्हॅल्यू आलेली आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 8 कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 9 पाहू. क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. काय आहे पहा, गिव्हन इन्फॉर्मेशन दिलेले आहे, डायग्राम दिलेले आहे आणि तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. इथं या डायग्रामकडे पाहिलं तर आपल्याला इथं युनिक साईन दिसतात बघा. याचा अर्थ या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम या थेरमचा यूज करावा लागेल. परंतु आपण जे पहिल्यांदा दिले आहेत ते इन्फॉर्मेशन लिहून घेऊ आपण जे गिव्हन दिलेलं आहे. ए बीची व्हॅल्यू दिलेली आहे बघा तुम्हाला, ए बी इज इक्वल टू एक्स, बी सी इज इक्वल टू एक्स प्लस 5 दिलेला आहे, ए डी इज इक्वल टू एक्स मायनस 2 अँड डी सी इज इक्वल टू एक्स प्लस 2 दिलेला आहे. आता ही गिव्हन इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला इथं युजिंग अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करावा लागेल. अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम आपण कशा प्रकारे यूज करू शकतो तर बघा, ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू
AB अपॉन BC. आता ADची व्हॅल्यू काय आहे x-2 अपॉन DCची काय आहे x+2 इज इक्वल टू AB x अपॉन BC x+5. आता हे आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे बघा, हे x+5 इकडं डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणजे हे आहे असं आपलं x-2 हे इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे x+5 होईल. हे इज इक्वल टू साईन हे x आहे असं ठेवलं आपण, आणि हे x+2 इकडे डिवाइडमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल म्हणजे x+2. आता हे दोन्ही ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. x इंटू x काय होईल x² होईल. x इंटू 5 प्लस 5x मायनस 2 इंटू x मायनस 2x मायनस 2 इंटू 5 मायनस 10 इज इक्वल टू x इंटू x x² x इंटू 2 प्लस 2x होईल. हे आता बघा, हे x² अँड हे x² गेट कॅन्सल होईल. 5 मायनस 2x राहील, 5x मायनस 2x मायनस 10 इज इक्वल टू 2x. 5x मायनस 2x 3x मायनस 10 इज इक्वल टू 2x. हे 2x आता इकडे घेऊ, इथं प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यावर ते मायनसमध्ये होईल म्हणजे 3x. हे इकडचं मायनस 2x आणि हे मायनस 10 आहे ते आपण इकडच्या साईडला घेऊ, म्हणजे इथं मायनस 10 आहे, इकडे गेल्या प्लस 10 होईल. 3x मायनस 2x म्हणजे नुसतं x इज इक्वल टू 10. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली होती, ती आलेली आहे x इज इक्वल टू 10. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 9 सोडवून झालेला आहे. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 10 पाहू. क्वेश्चन नंबर 10 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. क्वेश्चन नंबर 10 काय दिलेला आहे बघा, तुम्हाला डायग्रॅम दिलेले आहेत आणि बॉक्स फिल करायचे आहेत. आता या गिव्हन इन्फॉर्मेशनवरून आपल्याला हे बॉक्स फिलअप करायचे आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट द ॲक्टिव्हिटी म्हणून 2 मार्कासाठी एक्झाममध्ये येतो. तर बघा, पहिल्यांदा प्रूफ जे की आपल्याला सगळं फिलअप करायचं आहे. तर इन ट्रायंगल XDE पहा, कुठं आहे XDE, हा ट्रायंगल XDE, त्याच्यामध्ये PQ पॅरलल DE, PQ पॅरलल DE या लाईनला, आणि ते आपल्याला बॉक्स भरायचा आहे आणि ते आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे इथं रिझन काय येईल गिव्हन. आता पुढचे बॉक्स बघा, XP अपॉन, इथं XP आहे, XP अपॉन PD कशावरून येईल ते पाहू आपण. आणि पुढं XQ, पुढच्या बॉक्समध्ये XQ अपॉन QE, हे कशावरून फिलअप केले बॉक्स, तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला माहिती, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पण आपल्याला हेच सांगतो की XP अपॉन PD आणि XQ अपॉन QE तेच आपण लिहिलेलं आहे. आता पुढं बघा, इन ट्रायंगल XEF हा खालचा ट्रायंगल, त्याच्यामध्ये QR पॅरलल EF, QR पॅरलल EF जे की आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे, हे गिव्हन. आता इथंही आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करायचा आहे. 4 बॉक्स फिल करायचे आहेत इथं. तर बघा, हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा रेशो कसा होईल, XQ अपॉन QE इज इक्वल टू QR अपॉन RF, आणि त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आणि हे कशावरून लिहिलं आपण, तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे बघा, आता इथं 2 इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 आहे. आता याच्यात XQ अपॉन QE आहे आणि याच्यात ही XQ अपॉन QE आहे. दोन्ही रेशोमध्ये XQ अपॉन QE आहे आणि दोन्हीकडे इक्वल टू साईन आहे. म्हणजेच मी हे XP अपॉन PD इज इक्वल टू QR अपॉन RF हे लिहू शकतोय, कारण का दोन्ही रेशोला XQ अपॉन QE आहे, इथंही XQ अपॉन QE आहे. त्याच्यावरून मी हे XP अपॉन PD इज इक्वल टू QR अपॉन RF हे फिलअप करू शकतो अशा प्रकारे. ते कशावरून लिहिलं, तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वरून. तर त्यावरून आपण हे सगळं प्रूफ केलं की सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF, आणि ते कशावरून प्रूफ केलं, तर त्याचं रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अशा प्रकारे मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 10 सोडवून झालेला आहे. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 11 पाहू. क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, काय तो पहा.
in triangle ABC, ray BD bisect angle ABC and ray CE bisect angle ACB. If segment AB congruent segment AC, then prove that ED parallel BC. आता इथं बघा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे आणि डायग्राम इथं तुम्हाला स्वतः काढावी लागणार आहे. तर ट्रायंगल काढू पहिल्यांदा. इन ट्रायंगल ABC आपल्याला दिलेला आहे, डायग्राम काढली त्याची आपण, आणि पुढं काय सांगितलेलं आहे, BD रे BD बायसेक्ट अँगल ABC, याला नाव देऊ आपण ABC. रे BD बायसेक्ट करतोय कोणाला, अँगल ABC म्हणजे हा, आणि रे CE बायसेक्ट अँगल ACB. रे CE बायसेक्ट अँगल ACB. अशा प्रकारे दोन रे बायसेक्ट करतायत अपोजिट साईडला. इफ सेगमेंट AB कॉन्ग्रॉन्ट सेगमेंट AC, आपल्याला दिलेला आहे सेगमेंट AB कॉन्ग्रॉन्ट सेगमेंट AC, देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल BC करायचं आहे. आता हे बघा आपण कन्स्ट्रक्शन करून घेऊ, हे जोडून घेऊ, हे लाईन, त्याला E आणि D नाव देऊ. तर बघा आता माहिती आहे आपल्याला BD रे BD बायसेक्ट करतोय म्हणजे हे अँगल बायसेक्टर आहे, हा ही अँगल बायसेक्टर आहे. तर इन ट्रँगल ABC पहा, ट्रँगल ABC पहा, रे BD बायसेक्ट अँगल रे BD. बघा बायसेक्ट कोणाला करतोय, अँगल ABC. त्यावरून युजिंग अँगल बायसेक्टर थेरम आता वापरता येईल आपल्याला. युजिंग अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम काय आहे बघा, अँगल बायसेक्टर थेरम AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. आता परत इन ट्रायंगल ABC बघा, इन ट्रायंगल ABC. आता रे CE, हा रे पाहू, रे CE बायसेक्ट अँगल ACB. या अँगलला बायसेक्ट करतोय, अँगल ACB. इथंही युजिंग अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करावा लागेल आपल्याला इथं. मग त्यावेळेस काय होईल बघा, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. त्याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊ आपण. आता आपल्याला हे दिलेलं आहे बघा, सेगमेंट AB गिव्हनमध्ये दिलेला आहे, सेगमेंट AB कॉन्ग्रॉन्ट सेगमेंट AC. त्याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊ आपण. आता इकडे बघा, AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC आहे, किंवा इथं CB आणि BC जरी म्हटलं तरी चालतंय, CB आहे किंवा BC जरी म्हटलं तरी चालतंय इथं. आता इथं AB अपॉन BC आहे आणि इथं AC अपॉन BC आहे. बघा खाली काय रेशो आहे, BC दोन्हीकडे आहे, परंतु इथं AB आहे आणि इथं AC आहे. परंतु इथं आपल्याला इक्वेशन 3 काय सांगतंय, AB कॉन्ग्रॉन्ट सेगमेंट AC, म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल AB इज इक्वल टू BC. आता ABच्या ठिकाणी आपण BC ठेवू शकतोय किंवा BCच्या ठिकाणी AB ठेवू शकतोय. मग इथं ABच्या ठिकाणी AC, ABच्या ठिकाणी आपण AC ठेवू शकतोय किंवा ACच्या ठिकाणी AB ठेवू शकतोय. इथं AB आहे, या ACच्या ठिकाणी आपण AB म्हटलं तरी हे दोन्ही रेशो सेम होतील बघा, AB अपॉन BC. इथं जर AB ठेवलं तर AB अपॉन BC. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून काय लिहिता येईल, तर AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. फ्रॉम इक्वेशन, हे कशावरून लिहिलं तर फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. या इक्वेशनवरून आपण हे लिहिलं. आपल्याला याच्यावरून आता आपल्याला डायरेक्ट म्हणता येईल की आपल्याला जे की प्रूव्ह करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं रे सेगमेंट ED पॅरलल सेगमेंट BC, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 11 कंप्लीट झालेला आहे.